नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. बघा, उद्या बुधवारी वसंत पंचमी आलेली आहे. आज गणेश जयंती आहे आणि उद्या 14 फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे. या दिवशी सरस्वती पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विद्येची देवता सरस्वती यांचं पूजन केलं जातं. त्याचप्रमाणे बघा, आपल्या मुलांची प्रगती व्हावी, अभ्यासात प्रगती व्हावी, शिक्षणात प्रगती व्हावी, नोकरीत प्रगती व्हावी, प्रत्येक कामात त्यांना यश मिळावं, मुलांची स्मरणशक्ती वाढावी, मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ व्हावी, यासाठी प्रत्येक आईने उद्या वसंत पंचमीच्या दिवशी मुलांच्या जिभेवर हे एक अक्षर आपल्याला काढायचं आहे. आता हे अक्षर कशाने काढायचं, कोणतं काढायचं, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. त्या अगोदर चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. बघा, उद्या आपल्याला मुलांना प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी, प्रत्येक कामात त्यांची प्रगती होण्यासाठी, त्याचप्रमाणे बघा, काही मुलांची स्मरणशक्ती ही कमी असते, त्यांची बुद्धिमत्ता ही कमी असते. तर अशा मुलांच्या आईने उद्या वसंत पंचमीच्या दिवशी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि या दिवशी जर का तुम्ही असा हा उपाय केला तर बघा, तुमच्या मुलांच्या स्मरणशक्तीत नक्कीच वाढ झालेली तुम्हाला दिसणार आहे. हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरात कधीही करू शकतात. त्याचप्रमाणे हा उपाय आई वडील कोणीही करू शकतं, किंवा तुमचे मुलं मोठे असतील, बाहेर गावी असतील तर ते स्वतः देखील स्वतःसाठी हा उपाय करू शकतात. उपाय कसा करायचा आहे ते पाहू आपण. तसं बघितलं तर प्रत्येक महिन्यातील पंचमी तिथीला तुम्ही हा उपाय करू शकतात. परंतु माघ महिन्यातील पंचमीच्या दिवशी वसंत पंचमी हा सण साजरा केला जातो आणि या दिवशी खास करून तुम्ही हा उपाय करायचा आहे. कारण हा दिवस माता सरस्वतीच्या आराधनेसाठी समर्पित आहे. या दिवशी माता सरस्वतीची पूजा आपल्याला करायची आहे, त्यांची आराधना करायची आहे. याचबरोबर बघा, आपली जी विद्या म्हणजेच आपली जी वही पुस्तक आहे यांची देखील उद्या आपल्याला पूजा करायची आहे. तुमच्या मुलांना तुम्ही वही, पुस्तक, पेन यांची देखील पूजा करायला ही आवर्जून लावायची आहे. त्याचप्रमाणे एका पाटीवर मुलांना सरस्वतीचं चिन्ह बघा, जे आपण एक आकडा काढतो ते सरस्वतीचं यंत्र किंवा चिन्ह काढून त्याची देखील मुलांना पूजा तुम्ही करायला सांगायची आहे. यामुळे बघा, मुलांच्या बुद्धीमध्ये, अभ्यासामध्ये प्रगती होते. सरस्वती मातेचा आशीर्वाद तुमच्या मुलांना प्राप्त होतो आणि मुलांची बुद्धी एवढी तीक्ष्ण होते की बघा, तुम्ही हा उपाय प्रत्येक वसंत पंचमीला करून बघा, तुम्हाला याचे रिझल्ट हे नक्कीच चांगले बघायला मिळणार आहे. तर उद्याच्या पंचमीच्या दिवशी काय करायचं तर ह्या उपायासाठी तुम्हाला मध घ्यायचं आहे. त्याचबरोबर एक दर्भाची काडी घ्यायची आहे. आता दर्भाची काडी तुम्हाला कोणत्याही पूजेच्या सामान मिळतं त्या दुकानात मिळून जाईल. जर का दर्भेची काडी नसेल तर तुम्ही सोन्याची काडी घेतली तरी चालणार आहे. आता सोन्याची काडी नसेल तर तुम्ही तुमची अंगठी स्वच्छ करून घ्या. त्या अंगठीच्या देठाने तुम्ही हे अक्षर आपल्याला काढायचं आहे. किंवा तुमच्याकडे नवीन कानातलं असेल तर कानातल्याचा मागचा जो भाग असतो दांडीचा, त्या दांडीने देखील तुम्ही हे अक्षर काढू शकतात. किंवा मग तुम्ही तुमच्या बोटाने देखील हे अक्षर तुम्ही काढू शकतात. आता तुम्हाला मध घ्यायचं आहे. तुम्ही मध घेऊन तुमच्या मुलांच्या जिभेवर तुम्हाला एम हे अक्षर काढायचं आहे. आता उद्याच्या दिवशी सकाळी 7:01 ते 12:35 अतिशय शुभ मुहूर्त आहे. या मुहूर्तातच तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही हा उपाय करायचा आहे. जर का ह्या वेळेत तुम्हाला हा उपाय करायला जमलं नाही तर दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करा. कारण उद्या वसंत पंचमी ही दिवसभर असणार आहे. मुलं जर का सकाळी शाळेत जाणार असाल तर मुलं शाळेत जाण्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय करू शकतात. किंवा मुलं शाळेतनं आल्यानंतर देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. अगदी छोटासा उपाय आहे. अगदी 1 ते 2 मिनटं तुम्हाला लागणार आहे. तुम्हाला फक्त मधाने तुम्हाला मुलांच्या जिभेवर एम हे अक्षर काढायचं आहे. वसंत पंचमीच्या दिवशी विद्येच्या साधनेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरस्वती देवीची आराधना केली जाते. ही आराधना करण्यासाठी, शुभफल प्राप्त होण्यासाठी या दिवशी काही खास कामे सांगितली आहेत. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य झाल्यास पिवळी कपडे आपल्याला परिधान करायचे आहे. त्यानंतर पिवळ्या आसनावरच बसून सरस्वतीची पूजा आपल्याला करायची आहे. पूजेमध्ये आपल्याला पिवळ्या रंगाची फुले,
सरस्वती मातेला अर्पण करायचे आहे। वसंत पंचमीला 108 पिवळी फुले वाहिल्याने विशेष लाभ आपल्याला प्राप्त होतो। या दिवशी सरस्वती प्रकट झाल्याची पौराणिक मान्यता आहे। या दिवशी सरस्वती स्तोत्राचे शक्य झाल्यास आपण पठण करायचं आहे। ओम ऐं ह्रीं, ओम ह्रीं ऐं ह्रीं सरस्वते नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। बघा, ज्या वेळेस तुम्ही मुलांच्या जिभेवर मधाने एम असं अक्षर लिहिणार आहे, त्यानंतर आपल्याला ओम ह्रीं ऐं ह्रीं सरस्वते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। या दिवशी वही, पुस्तके, लेखनी यांचे पूजन शुभ मानले जाते। या पूजनामुळे स्मरणशक्ती चांगली राहते। बघा, मुलांना तुम्ही आवर्जून या दिवशी त्यांच्या वह्यांची, पुस्तकांची, विद्येची पूजा करायला सांगा। यामुळे मुलांच्या स्मरणशक्तीमध्ये नक्कीच वाढ होणार आहे। तर बघा, हे छोटे छोटे उपाय आपल्याला उद्या वसंत पंचमीला आवर्जून करायचे आहे। कारण वसंत पंचमी या दिवशी आवर्जून माता सरस्वतीची पूजा केली जाते। सरस्वतीचे पूजन करून आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे। याचबरोबर ओम ऐं ह्रीं क्लीं श्री सरस्वती बुध जनने स्वाहा या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे, किंवा तुम्ही मुलांकडून या मंत्राचा जप करून घेऊ शकतात। दिवसभरात तुम्हाला जेव्हा टायमिंग मिळेल त्यावेळेस तुम्ही जप करू शकतात। तुम्ही या मंत्राचा जप 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा करू शकतात। तर या पद्धतीने आपल्याला वसंत पंचमी ही साजरी करायची आहे आणि मुलांच्या जिभेवर आवर्जून न विसरता हे एक अक्षर आपल्याला काढायचं आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।